नमस्कार, मी ऑप्टोमॅट्रिस्ट निकिता. काल माझ्याकडे एक पेशंट आले. त्यांना दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू होतं. राईट डोळ्याचं प्रमाण जास्त होतं. राईट डोळ्याचं विजन फक्त एकच लाईन दिसत होतं त्यांना. आणि ते मला म्हणाले, मला चष्म्याचा नंबर किंवा एखादा ड्रॉप लिहून द्या, मला सध्या ऑपरेशन नाही करायचं. सी, ह्याचा आपण एक एक्झाम्पल घेऊया. आपण चष्मा जेव्हा वापरतो, चष्म्याची काच जेव्हा क्लिअर असते तेव्हा आपल्याला सगळं क्लिअर दिसतं. बट तीच काच जेव्हा त्याच्यावरती डाग असतात तेव्हा आपल्याला सगळं ब्लर दिसतं. तेव्हा आपण चष्मा काढतो, ते पुसतो आणि पुन्हा लावतो, तेव्हा आपल्याला जाऊन सगळं क्लिअर दिसतं. ह्याचा आपण दुसरा एक्झाम्पल घेऊया. एका स्वच्छ पाण्याच्या ग्लासमधून जेव्हा आपण लाईट पास करतो, पिन पॉइंट लाईट पास करतो, तेव्हा ती लाईट प्रॉपर एका पॉइंटने बाहेर पडते. तेच लाईट जर आपण एका दुसऱ्या पाण्याच्या ग्लासमधून पास करतो, तेव्हा ती लाईट स्प्रेड होते, स्कॅटर्ड होते आणि एका पिन पॉइंटने बाहेर पडत नाही. तसंच जेव्हा आपल्या डोळ्यातील नैसर्गिक लेन्स पूर्णपणे क्लिअर असतो तेव्हा बाहेरून येणारी लाईट त्या लेन्समधून सरळ पास होते आणि रेटिनावर एका ठराविक पॉईंटवर फोकस होतो. त्यामुळे आपल्याला वस्तू स्पष्ट आणि शार्प दिसतात. पण हाच लेन्स जेव्हा धूसर होतो किंवा त्यावर डिपॉझिशन जमा होतात, जसं की मोतीबिंदू, तेव्हा लाईट नीट पास होत नाही. ती लाईट स्कॅटर्ड होते आणि स्प्रेड होते. त्यामुळे रेटिनावर योग्य फोकस होत नाही आणि आपल्याला ब्लर दिसतं. सो मोतीबिंदूचा एकमेव उपाय फक्त आणि फक्त सर्जरी आहे. हे चष्म्याच्या नंबरने किंवा ड्रॉप्सने ठीक होणार नाही.